सगळ्यांचा शुभ गुरुवार. तर बघा सकाळी सकाळी मस्त अशी पूजा केलेली आहे आणि मस्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा टी व्हीवर जप लावलाय. आणि बघा दर गुरुवारी माझी मस्त सकाळी उठून मी पहिलं पूजा करते. पूजाशिवाय काय नाही हो लाईफमध्ये. पूजा केलं की मन भरून येतं. खरंच मला तर खूप भारी वाटतं बाबा पूजा वगैरे करून. मग मस्त लगेच पूजा केली आणि पूजा केल्यावर बघा चेहऱ्यावर वेगळीच खुशी असते, आहे ना. मन प्रसन्न वाटतं, घरामध्ये पण भारी वाटतं. मग मी पिली ग्रीन टी, माहिती तुम्हाला. काल मी चालू केली, कालपासून काय माहिती किती दिवस करते. मग इकडं माझ्या पिल्लूला जाम आणला. परवा दिवशी मी म्हटलं तिच्या पप्पांना पुढे आणून खाल्ले, तर तिच्या पप्पाने डब्बाच आणून दिला, तर तिने एक दिवसात संपवलं एक डब्बा. तर चला मुलांचं असंच असते. मग असं मस्त मस्त चपात्या घेतल्या करायला लगेच. आणि कालवण झालं होतं पटकन माझं लय फास्ट काम असते बरं का. तर बघा आज मस्त असं श्रावणी घेवडा आता येतो ना बाजारात. श्रावणी घेवडाच बोलतात आमच्याकडे, तुमच्याकडे काय बोलतात सांगा. मस्त असं जेवण केलं बघा. आज माझं जेवण खूप भारी होतं. असं मस्त राजमा म्हणतात, कोण घेवडा म्हणते. मस्त असं रात्रीची शिळी भाकर आणि भाजी मला एकच नंबर आवडते. मग मी खाल्लं थोडंसं काकडी ॲपल खाल्ला आणि पोरीला आली खाली सोडायला रिक्षामध्ये. तर रिक्षाची वाट बघत मैत्रिणीला थोड्या गप्प्या मारला. मग आम्ही रिक्षाची वाट बघत होतो. मग रिक्षा आला फायनली. मग पोरीला दिलं पाठवून शाळेत. मग हे बघा हे मका आहेत, पप्पांनी माझ्या लय साऱ्या आणल्या होत्या. म्हटलं चला आज मस्त बॉईल करून खाऊया. मला खूप आवडतं, म्हणजे माहिती आहे का, मका बॉईल करून. मला सगळंच आवडतं असं साधं नाही का आपलं. मस्त असं पिझ्झा बर्गर नाही बरं का, अशा आपल्या गावाकडल्या गोष्टी. असं मस्त कुकरला त्याची कणसं काढून मस्त असं शिट्ट्या लावायला ठेवल्या. आणि मग म्हटलं शिट्ट्या होसपर्यंत मस्त असं जेवायला बनवूया मस्त. म्हटलं सकाळची भाजी होती, भाकरी केल्या 2-3 बाजरीच्या आणि कांद्याची चटणी. कोण खाते, तोंडी लावा एकच नंबर लागते बाजरीच्या भाकरी, कुठली पण भाकरी असू द्या. मस्त असं मी तुम्हाला भाकरी करतच इकडं कांदा कापत होती. लास्ट भाकर होती बघा मस्त. हे कांद्याची चटणी तुम्हाला सांगते एवढी भारी लागते ना, तुम्हाला काय सांगू, लई छान. आणि बाजरीची भाकरी वा एकच नंबर. मस्त असं मग भाकरी चटणी करून ठेवली. म्हटलं लावू यूजपर्यंत आपण तोपर्यंत एक मका खाऊ. तर मका एवढा भरून कुकर भरून आता मी दिवसभर खाणार. तर चला असं मस्त मका काढल्या आणि एकच नंबर गरमागरम. हे बघा असं मस्त मका घेतला आणि एन्जॉय केलं. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणाला मका आवडतात.